सुजाता, नाटकं नको आहेत, मुकाट्यानं हार घाल. एक मिनिट. थांबवा हे लग्न. संजयचा पहिलं लग्न झालेलं असताना तो दुसरं लग्न नाही करू शकत. सुजाता विधवा आहे आणि संजय तिच्या सोबत लग्न करत असताना तो तिला आधार देतोय, तिला आसरा देतोय. हो कविताताई, तुम्हाला माहित नाही आपल्या गावातली प्रथा आहे. प्रथा नाही, दुष्प्रथा आहे ही. आधी लग्न झालेलं असताना विधवेशी लग्न करायचं, मग तिला घरी घेऊन जायचं, नोकरासारखं राब राबवायचं आणि तिचा हवा तसा वापर करून घ्यायचा. इतकंच नाही तर पैसे कमवण्यासाठी तिला दुसऱ्या माणसाकडे पाठवायचं. शी, आसरा देण्याच्या नावाखाली महिलांवर होणारा अत्याचार आहे हा. आणि म्हणूनच हे लग्न, ही प्रथा थांबवायला मी इथे आले आहे. कविता, तू या प्रथेचा अपमान करतेस आणि आमच्या गावाचाही अपमान करतेस. तुला महागात पडेल आहे सगळं. सरपंच, खऱ्याला कुणाचीच भीती नसते. सुजाता, घाबरू नकोस. खरं खरं सांग, हे लग्न तू तुझ्या मर्जीने करतेस? तुझ्या पायगुणामुळे माझा पोरगा महिनाभरात गेला लग्नानंतर, आणि तू कशाला जिवंत राहिली ग? माझ्या डोक्यावर मिरं वाटायला. हे काय नाही, आता मी गिराईक बघितले, मला चांगले पैसे देऊन तुला घेऊन जाईल इथून. मी तुमची सून आहे, तुम्ही मला विकणार? मग काय डोक्यावर घेऊन नाचू? डोक्यावर. महेशराव, मामाची मी तुमच्या पाया पडते हो. तुम्ही मला हवं तर विहिरीत ढकलून द्या, पण विकू नका मामाची. 2 लाख मिळाले पाहिजे. मामाची 2 लाख दिले. हा ऍडव्हान्स. यांनी मला 2 लाखात विकत घेतलंय ताई. ही तुमची प्रथा? विधवा पुनर्विवाहाच्या नावाखाली मुलींची खरेदी विक्री करता? ही प्रथा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. कुठल्या शास्त्रात लिहिली आहे? तुमच्यासारख्या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ही प्रथा बनवली आहे आणि ही प्रथा मी मोडून राहणारच. हे कविता, 4 पुस्तकं शिकलीस म्हणून काय शिंग फुटली तुला? आमची या प्रथेवर विश्वास आहे, श्रद्धा आहे. अच्छा, श्रद्धा आहे. संजय, मला एक सांगा, लग्नानंतर सुजाताला बायको म्हणून मिळणारे सगळे अधिकार मिळणार आहेत? तिला जमीन, जुमला, पैसे सगळे मिळणार आहेत? सरकारी पेपरवर तिचं बायको म्हणून तुम्ही नाव नमूद करणार आहात? नाही ना? कारण तुमचं पहिलं लग्न झालेलं असताना तुम्हाला दुसरं लग्न करण्याचा अधिकार नाहीये. थांबवा हे सगळं, नाहीतर तालुक्याच्या गावी जाऊन पोलीस आणि कोर्ट दोन्हीकडे तुमची कंप्लेंट करेल. मग बसा जेलमध्ये दगडी फोडत. यापुढे विधवेशी लग्न करताना तिला बायकोचे सगळे अधिकार मिळाले पाहिजेत. चल सुजाता. 1 मिनिट ताई. चल. महेशराव, मला माझे सगळे पैसे पाहिजेत. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. अमानवीय आणि कलंकित रीतीभातींच्या शृंखलेत आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. रीतीभाती, प्रथा, परंपरा या बनवल्या जातात लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी, आयुष्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी.
प्रेम आणि आनंदासाठी. पण काही रीतीभाती अशाही आहेत ज्यामध्ये महिलांचा छळ केला जातो, त्यांची पिळवणूक केली जाते, इतरांच्या फायद्यासाठी त्यांचा वापर करून घेतला जातो. खरं तर कायद्यानं अशा अमानवीय रीतीभातींवर केव्हाच बंदी टाकण्यात आली आहे. पण आपल्या दुर्दैवानं या रीतीभाती छुप्या पद्धतीनं आजही चालू आहेत. आजची ही केस अशीच आहे. विधवा विवाहासारख्या प्रगतिशील विचारांचा रीतीभातींच्या नावाखाली चुकीचा वापर करून घेतला जात होता. काय होती ही रीत आणि तिला विरोध करणाऱ्यांच्या रक्ताचे पाट नक्की का वाहिले? चला पाहूया. वारे पर चालू दे चालू. अहो एखाद्या विधवेला घरी लग्न करून आणायचीच होती तर जरा बघायचं ना तिला नीट काम धंदे येतात की नाही. अगे नीट काम कर, कळलं? राहुल आम्ही जरा बाहेर जाऊन येतो, नीट अभ्यास कर. आणि हो ती कालची भाकरी ठेवलीये ती खाऊन घे. काजल, केतकी, हे बघा आली राजश्री, या बाहेर या लवकर. हा आपला एनजीओ. आम्ही सगळ्या विधवा मुली इथेच राहतो. ही वनिता, ती केतकी, ती राजश्री आणि ही गडबडी काजल. हे काय ग ताई? आणि ही सुजाता. आजपासून आपल्यासोबत ही सुद्धा या एनजीओ मध्ये राहणार. हो चालेल. जा हिला आत घेऊन जा. चल तुला आम्ही सगळं आश्रम दाखवतो. तू काही काळजी करू नको, सगळे आहोत ना इथे. इथे आम्ही सगळे एकत्र राहतो. कविताताई, अगं कविताताई, सगळे फार चिडले आहेत. तू कशाला त्या प्रथेला विरोध करायला गेलीस? तू विधवा झाली तरी त्या प्रथेप्रमाणे तुझं लग्न लावून दिलं का? नाही ना. अगं मग तू कशाला त्या गावाशी वैर घेतेस? या अशा वाईट प्रथा बंद करण्यासाठी मी ह्या गावाच्या काय अख्ख्या जगाशी वैर घ्यायला मी तयार आहे. समजलं? आई, आई, ए आई. आई देवळात गेल्यात. राहुल, राहुल हे काय करतोस तू? राहुल, अरे काय करतोस? राहुल, सर, ही पूनम आहे. विधवा विवाह प्रथेच्या नावाखाली हिला विकत आणलं गेलं. पहिली पत्नी असताना हिच्याशी दुसरं लग्न केलं गेलं. काय? पण हा तर कायद्याने गुन्हा आहे साहेब. ही आमची प्रथा आहे. माहिती आहे आम्हाला. तुमची कसली घाणेरडी प्रथा आहे ती. तिच्याशी लग्न केलं ना मग कायद्याने तिला प्रॉपर्टी आणि सगळे कायदेशीर हक्क तुम्ही दिले पाहिजेत. हो साहेब, प्रथेप्रमाणे तिला भाकरी, तुकडा आणि आसरा मिळतो, बाकी काय नाही. ही विधवा होती, मी लग्न केलं म्हणून ती वाचली, नाही तर काय केलं असतं, कुठे गेले असते. ही जी तुमची प्रथा आहे ना ती बेकायदेशीर आहे. तुम्ही कायदा हातात घ्याल ना तर कायद्याने तुम्हाला अटक करावी लागेल. पूनम, तू आमच्यासोबत आमच्या एनजीओ मध्ये राहायला येशील? घाबरू नकोस.
बोल. कुठं चालले? घाबरू नकोस. चल. काजल, सुजाता, इथे या. राजश्री, तू पण ये. ही कोण आहे? हिचं नाव पूनम आहे आणि आजपासून ही आपल्यासोबत आपल्या NGO मध्ये राहिली. काजल, हिला आत घेऊन जा आणि आपला सगळा NGO दाखव तिला. ठीक आहे? ठीक आहे. चल मी तुला माझी रूम दाखवते. चल, जा. आदिवासी भागात जनजागरण करण्यासाठी मला बोलावलंय. 7-8 दिवसात मी परत येईन. तिथे रेंजचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे फोन लागणार नाही. पण जशी जशी रेंज मिळेल मी फोन करत जाईल. ठीक आहे? हो. सांभाळून राहा. बरं, काजल कुठे आहे? तुमचं काम चांगलं व्हावं म्हणून देवळात गेलीये पाया पडायला. ही मुलगी पण ना कधी मोठी होणार कळत नाही. चला. हो तर. बाय. सांभाळून जा. हो हो. काजल, मला तू खूप आवडतेस. मला पण तू खूप आवडतोस. आपण लवकरच लग्न करूया. हो. काजल, काय करतेस तू इथे? विनोद तुला सांगितलं होतं ना NGOच्या मुलींपासून लांब राहा. कविता ताई, मी मंदिरामध्ये चालले होते. तोच मध्ये आला माझ्या रस्त्याच्या आणि मला मिठी मारली आणि काय काय बोलायला लागला. काजल, विनोद फार वाईट मुलगा आहे. सतत कुठल्या ना कुठल्या मुलीच्या मागे असतो. हे बघ, आपण विधवा आहोत. सगळ्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. आपल्याला जरा जास्त काळजी घ्यायला हवी. सांभाळून राहशील ना? एका अटीवर. कोणती? तू लवकर परत यायचं. हो, मी लगेच परत येईन. चल, मी तुला सोडायला येते. हो. चल. माझ्या लग्नाच्या मानवातनं सुजाताला घेऊन गेली ती. त्यामुळे मला यांचे सगळे पैसे परत करावे लागले. माझ्या तर घरातून पूनमला घेऊन गेली. आपली प्रथा परंपरा पाळण्यासाठी सगळ्यांवर जरा भी बसायलाच हवी. परंपरेला चालत आलेल्या प्रथेला विरोध आवाज बंद कर. प्रथेचा अपमान करायचं घोर पाप केलंयस तू. परंपरेचं आणि प्रथेचं काम आहे हे. कोणी जर याच्यामध्ये आलं तर इथल्या इथे काढून टाकेन. झेंडा काढा म्हणजे सगळ्यांना झरप बसल. मग कोणीच प्रथा आणि परंपरेला विरोध करणार नाही. कोणी यायचं नाही सांगून ठेवतो. कविता इथं फोन पण लागत नाही. आई, तुला माहिती ना ती माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे का? तुला माहिती आहे ना माझं तिच्यावर प्रेम आहे. फक्त वेगळ्या जातीची म्हणून तुम्ही आमच्या लग्नाला नकार दिला ना. पण पास झाला आता. मला तिची हालत नाही बघवत का आता. मी लग्न करणार तिच्याशी. मग सगळं ठीक होईल बघ. वेडा झालायस तू? वेडा झालायस? गावाच्या विरोधात जाणार तू? रीती रिवाजांचा अपमान करशील? मी तुला विहिरीत उडी मारू देणार नाही. घरी चल. आई 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 ऐकून तरी घे ना. आई,
अचानक लाईट कशी गेली नाही सगळीकडेच लाईट कशी गेली कोण आलं कोण आहे कोण आहे कोण आहे कोण कोणाची बॉडी कोणाला जाळलं इथं? सुजाता इथे आज आश्रमात राहते कोणी जाळलं? कोणी केला हा प्रकार? माहित नाही तुमच्यापैकी एका महिलेला इथं जाळण्यात आलं आणि तुम्ही म्हणताय माहित नाही. तुम्ही काय आत बसून होता नुसत्या? संस्थेचे हेड कोण? कविता ताई त्या कुठे? ती बाहेरगावी गेली जंगलपाड्यामध्ये नेटवर्क नाहीये रिकामे जरा बघा आणि आजूबाजूला सर्च करा. काही सापडतात का? बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या सर. आणि यांना सगळं माहिती आहे. घाबरल्यात म्हणून बोलत नाहीत. इंटरोगेट करा. सर मला वाटतं याच कॅन मधलं रॉकेल वापरून सुजाताला जाळण्यात आलंय. हा डबा आपल्या फिंगरप्रिंट एक्सपर्टकडे पाठवा. सर याच्यावरच्या फिंगरप्रिंट्स आपल्या क्रिमिनल डाटाची टॅली करून बघायला सांगा. सुजाताच्या खुनामुळे गावामध्ये एक फार मोठी दहशत पसरली. गुन्हेगारांबद्दल पोलिसांना सांगायची कोणाचीही हिंमत होत नव्हती. सुजाताचा खून म्हणजे एका वादळाची सुरुवात होती ज्यामध्ये अनेक आयुष्य ही उद्ध्वस्त होणार होती आणि सुरू होणार होता एक रक्तरंजित प्रवास. होय सर, त्या बाकीच्या बायकांनी नक्कीच काहीतरी बघितलंय. त्यांना नक्कीच काहीतरी माहिती. नाही सर, त्या बोलत नाहीयेत, त्या घाबरल्यात. होय होय, मी चौकशी करतोय. डोंट वरी सर. थँक्यू सर. सर त्या रॉकेलच्या कॅनवरचे फिंगरप्रिंट्स आपल्या डाटाबेस मधल्या फिंगरप्रिंटशी मॅच झालेले नाहीयेत. आणि आपण जेव्हा स्पॉटवर पोहोचलो तेव्हा अंधार होता. रिकाम्यांनी चेक केल्यावर लक्षात आलं की लाईटचा फ्यूज कोणीतरी मुद्दामून काढला होता. सर आणि हा सुजाताचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. या रिपोर्टनुसार तिच्या बॉडीमध्ये एक बुलेट सापडले. बुलेट? कोणाचा राग होता तिच्यावर? या सुजाताचं बॅकग्राऊंड काय? विधवा आहे सर. तिच्या माहेरी सुद्धा कोणी नाहीये. सर या गावामध्ये एक विचित्र प्रथा आहे. लग्न झालेली माणसं या विधवांना विकत घेतात आणि लग्न करून घरी आणतात आणि मग त्यांचा वाटेल तसा उपयोग करून घेतात. पैसे कमवण्यासाठी त्यांना इतर माणसांकडे सुद्धा पाठवतात. इतक्या अमानवी आणि कलंकित प्रथा आहेत तिथे. या अशा प्रथा तर बंद व्हायला हव्यात. कायद्यानं बंदी आहे अशा गोष्टींना. माहित नाही त्या लोकांना? किधर है? दिखा दिखा. मॅडम बॉडी चेक करा. रिकामी सर, आजूबाजूला बघा काही क्लूज मिळतात का? हो सर. सर ही तर NGO वाली कविता आहे. काय? हो जरा आजूबाजूला सर्च करा काय मिळतं. सर. सर या दगडावर हे रक्त सापडले. बहुतेक या दगडाचा वापर हिला मारण्यासाठी करण्यात आलाय. यांचा मोबाईल कुठे सापडला? नाही सर. यांच्या मोबाईलवर रिंग द्या जरा. हो सर. हे एव्हिडन्स रेट बघूया आता. हो सर. सर स्विच ऑफ येतोय. सर्वेलन्सवर टाका. ओके. सर मी ॲम्ब्युलन्सला कॉल केला होता. लवकरच पोहोचेल. एक मिनिट. ही तुमची कविता ताई आहे? कविता ताई माझ्या कविता ताईला
मारलं हो त्यांनी, कविता नाही. तुमचा कोणावर संशय आहे का? कविता ताई आदिवासी पाड्यावर जनजागरण करायला गेली होती. तिने सांगितलं होतं तिथे काहीतरी प्रॉब्लेम झालाय, पण पूर्ण डिटेल्स नव्हते दिले. मला तर वाटतं तिथून परत येताना कोणीतरी तिचा पाठलाग केला असेल. कम डाऊन. धाकडे सर. आपल्याला कळायला पाहिजे आदिवासी पाड्यात या नेमक्या कुठे गेल्या होत्या, आणि आजूबाजूच्या भागात जरा चौकशी करा. कोणी अनोळखी व्यक्ती इकडे भटकताना कोणी बघितली का? आणि या मॅडमचा CDR मागवा, त्यातून नक्कीच काहीतरी क्लू मिळू शकतो. सर. सर, कविताचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. तिच्या डोक्यावर खोल जखम झाली होती, त्यातून एक्सेसिव्ह ब्लड लॉस झाला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. सर, ही कविता कलंकित प्रथा बंद करण्याचा प्रयत्न करत होती, त्यामुळे गावातले बरेच जण तिच्यावर चिडले होते. सरपंच, संजय, तो महेश. तर जयंतचं तर पर्सनल नुकसान झालं होतं. सर, आणखी एक गोष्ट, सुजाताच्या डेड बॉडीजवळ सापडलेलं रॉकेलचं कॅन, त्याच्यावरचे फिंगरप्रिंट्स आणि कविताच्या डेड बॉडीजवळ सापडलेलं दगड, त्याच्यावरचे फिंगरप्रिंट्स हे मॅच होत नाही आहेत. म्हणजेच कविता आणि सुजाता या दोघींचे मारेकरी कदाचित वेगवेगळे असतील. पण या सगळ्या मागचा मास्टर माइंड एकच असू शकतो. सरपंच, जयंत, महेश आणि संजय, तुमच्या गावामध्ये ज्या बेकायदा रीतीभाती चालतात त्याच्या विरोधात कविताने आवाज उठवला. ती तुमच्या विरोधात गेली, तुम्हाला ते सहन नाही झालं, तुम्हाला तिचा राग आला आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून तिचा खून केला. आमच्याकडे तुमच्या सगळ्यांची मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आहेत. याच्यावरून हेच सिद्ध होतंय की ज्यावेळी कविताचा खून झाला तेव्हा क्राईम स्पॉटच्या जवळच तुम्ही चौघे उपस्थित होता. याचा अर्थ खून तुम्हीच केलाय. आता मुकड्यानं सांगा, कविताचा खून कसा केलात? या खुनात तुमच्याबरोबर आणखीन कोण कोण होतं? कसं आहे ना साहेब, त्या वेळेला त्या भागात आम्ही होतो, म्हणजे आम्ही खुनी ठरू शकत नाही ना. आणि आमच्या विरुद्ध तुमच्याकडे भक्कम पुरावा नसताना आम्ही आरोपी ठरू शकत नाही. बरोबर बोलतोय सरपंच, पण आम्ही पुरावे शोधून काढू, तुम्ही त्याची काळजी करू नका. लाकडे सर, या सगळ्यांचे ब्लड सॅम्पल्स घ्या. कविताचा खून झाला तेव्हा आपल्याला जे ब्लड सापडले त्याच्याशी मॅच करून बघा. सर. एकदा का पुरावे सापडले ना की सगळे पोपटासारखे बोलायला लागतील. अरे काय बघते? अरे हे घर आहे ना, ती माझ्या आई वडिलांच्या नावावर आहे. आणि ती तुमची कविता ताई नाही. आता इथला मालक मीच आहे. कळलं का संजय? सुजाताला लागलेली आग आणि या आगीत काय फरक आहे? सुजाता त्या आगीत जळली, या आगीत कोणाला जायचं? हिला रोकडा देऊन मी विकत घेतली. रोकडा देऊन ही जर माझ्या बरोबर आली नाही ना, या आगीतच ओम आज जर आपण माघार घेतली तर आयुष्यभर आपल्या या प्रथांना बळी पडावं लागेल. कविताताईची आणि सुजाताची कुर्बानी आपण वाया जाऊ देणार नाही. आज करो या मरो, पण जरा वेगळ्या पद्धतीने. आधी मी जाते, मग तुम्ही या. काय रे केतन, तू तर कविताताईचा भाऊ आहेस ना,
उलट तू आम्हाला मदत करायची सोडून ते जयंतला पैसे देऊन तूच माझा रेप करत राहिलास. सोडा. अरे त्याला रेप नाही म्हणत, त्याला गंमत म्हणतात. अगं पूनम, मी खूप मुलींसोबत गंमत केली आहे, पण तुझ्यात जी मजा आहे ना ती मजा कोणातच नाही. काय रे राहुल, सावत्र जरी असली तरी मी तुझ्या आईसारखीच आहे ना, तरी तू माझ्यावरती रेप करत राहिलास. ए उगाच खोटी नाती जोडू नको. माझ्या वडिलांनी तुला पैसे देऊन घरी आणले, तात्पुरतं लग्न केलंय, त्याला अर्थ नसतो काय? भारी बोलला, भारी. काय म्हणालात? विकत घेतलेली परत आलीये? विकत घ्यायला मी काय वस्तू आहे की प्रॉपर्टी? हा, स्त्री तुमच्या मालकीची नसते. एकाने घेतली आणि दुसऱ्याने विकली. कविताताईंनी आम्हाला जीभ, डोकं आणि हात सगळं चालायला शिकवलंय. याद राखायचं, लांब व्हायचं. हा पुढे. सर, जयांच्या घरी असताना माझ्यावरती खूप अत्याचार होत होते, पण माझ्याकडे काहीच पुरावा नसल्यामुळे मी काही करू शकले नाही. पण सर, आता माझ्याकडे पुरावा आहे. सर, सुजाताला जाळून मारलं त्या दिवशी आम्ही खूप घाबरलो होतो. त्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली होती. सर, सुजाताला जाळणाऱ्या 2 माणसांपैकी एकाच्या पायाला सुद्धा आग लागली होती. ती त्यांनी लगेच विझवली होती. म्हणजे अजूनही त्याच्या पायावर भाजल्याची जखम असू शकते. एक काम करा सर. हा राहुल आणि केतन या दोघांची डिटेल इन्फॉर्मेशन काढा आणि दोघांचे CDR मागवा. सर. आत्मसन्मान हा स्त्रियांचा अत्यंत सुंदर आणि अमूल्य असा दागिना आहे, आणि हा आत्मसन्मान फक्त आत्मनिर्भरतेतून येतो. तरी तिचे विचार संपले नाहीत. त्यातनंच दबल्या पिचलेल्या महिलांना नवीन शक्ती मिळाली. महिला दुष्प्रथेचा त्या विरोध करू लागल्या. स्वार्थी लोकांना त्यांनी चांगलाच धडा शिकवला. पण यातच नवीन संकटांची बीजं रोवली गेलेली होती. नवीन संकटांची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर सतत होती. सुजाताला न्याय मिळाला नव्हता. पोलिसांचे प्रयत्न चालूच होते, पण खुन्याचा शोध लागला नव्हता. आणि अशातच या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. अरे काहीतरी करा, तो NGO बंद करून टाका, नाहीतर. लय त्रास दिलाय, खर्च काहीतरी केलं पाहिजे. चला उठा, चला पोलीस स्टेशनला. चला चला तुम्ही पण. साहेब, चला चला. साहेब, साहेब साहेब साहेब. एका महिलेवर अत्याचार करताना लाज नाही वाटली तुम्हाला? सर, आमची अशी प्रथा परंपराच आहे की विधवेला लग्न करून घरी आणायचं आणि आयुष्यभर तिचे लचके तोडायचे, असंच ना? तू रे केतन, तुझी सगळी माहिती काढली आम्ही. तुला ती NGOची जागा हवी होती, बरोबर ना? शिवाय तुझ्या बहिणींनी या रीतीभातींच्या विरोधात जे आंदोलन केलं होतं त्यामुळे तुझा प्रॉब्लेम झाला होता. तुला महिलांचं शोषण करता येत नव्हतं. या सगळ्याचा राग म्हणून तू कविताचा खून केलास. नाही सर, मी खरंच कविताताईचा खून नाही केलाय सर. असं नाही ऐकायचं. याचं ब्लड सॅम्पल घ्या. क्राईम स्पॉटवर जे ब्लड मिळाले त्याच्याबरोबर टॅली करून बघा. सर. पूनमचा रेप केलायस तू, त्याची शिक्षा तुला मिळणारच. पण या केसमध्ये एखादा सबळ पुरावा मिळू दे, मग कविताच्या खुनाची केसही तुझ्यावरच चालणार. रिकामे घेऊन जा तिघांना. काय रे, पायाला काय झालं? सर, ते शेकोटीजवळ बसलो होतो तेव्हा थोडं पायाला भाजलंय.
सुजाताला जाळलं ना ज्या दोघांनी, त्यातल्या एकाच्या पायाला भाजलं तेव्हा. आता तू एक आहेस का? बोल. नाही सर, मी ना कविता ताईचा खून केलाय ना सुजाताला मारलाय सर. असं नाही बोलायचं. दाकडे, क्राईम स्पॉटवर रॉकेलचा कॅन मिळाला होता. त्याच्यावर जे फिंगरप्रिंट्स होते त्याच्याबरोबर याचे फिंगरप्रिंट्स टॅली करून बघा. घेऊन जा. चल. सर, रॉकेलच्या कॅनवरचे फिंगरप्रिंट्स आणि केतनचे फिंगरप्रिंट्स मॅच होत आहेत. सुजाताला का मारलं? साहेब, मी नाही मारलं. सुजाताच्या बॉडी जवळ आम्हाला रॉकेलचे कॅन सापडले, त्यावर तुझे फिंगरप्रिंट्स आहेत. सुजाताला का मारलंस? ओ साहेब, साहेब थांबा, मी सांगतो. हो, मीच मारलं सुजाता. बरोबर कोण होतं तुझ्या? साहेब, महेश, सुजाताचा सासरा. आम्हाला सुपारी मिळाली होती. कोणी दिली सुपारी? मला अजूनही विश्वास बसत नाही आहे. आई, तू सुजाताला मारण्याची सुपारी दिली होतीस. मॅडम, आता तरी सांगा, सुजाताला मारण्याची सुपारी का दिली होती? काय करणार साहेब, हा तिच्यासाठी वेडा झाला होता. जेव. आई, आई, ऐक ना. अगं, संजयने सुजाताला 2 लाखात विकत घ्यायचा सौदा केलाय ग. हे बघ, मला जर 2 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले ना, तर मी सुजाताला तिच्या सासरच्या घरातून सोडून आणू शकतो ग. नाहीतर ते तिला विकून खातील. अरे गोपाळ, तू अजून त्या सुजाताचाच विचार करतोयस? अरे बापरे. हे बघ, एकापेक्षा एक मुलींची स्थळं आली आहेत तुला. चांगल्या चांगल्या नक्षत्रासारख्या आहेत मुली. बघ. हे बघ, मी फक्त सुजाता बरोबर लग्न करणार आहे, नाहीतर कोणत्याच मुलीबरोबर लग्न करणार नाही. वेडा झालायस तू? खरं तर आमच्यासारख्या तालेवर घराण्याची सून होण्याची तिची लायकीच नव्हती, पण हा ऐकायलाच तयार नव्हता. मग मी ठरवलं. केतन माझ्या ओळखीचा होता. त्याला म्हटलं की कुणीतरी सुपारी घेणारा बघ. तो म्हणाला मीच मारतो सुजाताला. मग त्यांनी सुजाताच्या सासऱ्याची मदत घेऊन तिला जाळून टाकलं. राकडे, सुजाताच्या खून प्रकरणात सगळे एव्हिडन्सेस व्यवस्थित जुळले म्हणून केस सॉल्व्ह झाली. कविताच्या खून प्रकरणात सुद्धा असा एखादा स्ट्रॉंग एव्हिडन्स, ब्रेक थ्रू एव्हिडन्स मिळाला ना, तर लॉजिकल एंडपर्यंत पोहोचता येईल. सर, मी गावातल्या सगळ्या लोकांचे फिंगरप्रिंट्स चेक केले, काहीच क्लू मिळाला नाही. कविता ज्या आदिवासी पाड्यामध्ये जनजागृतीसाठी जायची, तिथूनही सस्पिशियस असं काही सापडलेलं नाहीये. हे एकदम डेड एंडला आल्यासारखं वाटतंय. एक्सक्यूज मी. सर, खबऱ्याचा मेसेज आलाय. कविताच्या एनजीओ भोवती विनोद नावाचा मुलगा सतत चक्रा मारायचा. कविताने त्याला बऱ्याचदा हाकलून लावलं होतं. विनोद कोणी शोधून काढा. सर, कविताचा खून झाला त्या ठिकाणी तुझं ब्लड मिळालंय. बोल आता, कविताचा खून का केला? नाही सर, मी कविताचा खून नाही केलाय सर. कविताला नाही मारलं. तू नाही मारलं. मग कोणी केलं कविताचं खून? मी सांगतो सर, मी मारले.
हे कसा? मला तू आवडते. मी आहे तशी, पण टेन्शन नॉट. आता आपण कवितेचा काटा काढलाय ना, आणि आता आपल्या दोघांच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही. आता सगळं सॉल्व. अरे पोलीस चल. सोडा मला, सोडा मला, सोडा. सर काय झालंय? काय केलंय काजलनी? काजल, जे काय असेल ते आता या सगळ्यांसमोर सांगून टाक. विनोद आणि मी एकमेकांवर प्रेम करतो, आणि कविता तर तिला सतत हाडतूड करायची. त्या दिवशी आम्ही तिकडे बसलो होतो तेव्हा तो काही इकडे आली. काजल, तुला सांगितलं होतं ना ह्या विनोदशी बोलायचं नाही, भेटायचं नाही. तुला माहिती आहे याचं लग्न जमलंय? माहितीये ना तुला? हो, उगाच काही फालतू बोलू नका. मी त्या लग्नाला नाही म्हणून सांगितलंय, कळलं ना? आणि माझं फक्त काजलवर खरं प्रेम आहे. माझ्या विनोदवर पूर्ण विश्वास आहे. अशीच अदल घडली पाहिजे तुला. परत कधी कोणाबरोबर असं करणार नाहीस. घेऊन चलायला. काजलने जे काही केलं ते चुकीचंच होतं आणि त्याची शिक्षा तिला मिळाली. काळानुसार विचार आणि मूल्य बदलतात. अनेकदा काही रीतीभाती या जुन्या मूल्य व्यवस्थेप्रमाणे सुरू झाल्या असतीलही, पण त्या जर आजच्या काळाच्या कसोटीवर टिकत नसतील तर त्यातल्या वाईट गोष्टी काढून टाकणं हे अत्यावश्यक आहे. रीतीभाती, प्रथा, परंपरा यांच्या नावाखाली होणारं शोषण ज्या दिवशी थांबेल तेव्हाच समाज खऱ्या अर्थानं प्रगती करू शकेल. आता वेळ आली आहे अशा अमानवीय आणि कलंकित रीतीभातींना मूठ माती देण्याची. याच विचारांसह मी अभिजित खांडकेकर आजच्या अमानवीय आणि कलंकित रीतीभातींच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया काही नवीन गुन्ह्यांसह नवीन भागांमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.